परंतु नवनाथ वाघमारे सारख्या व्यक्तीला मराठा द्वेषाचा कावीळ झालाय। त्यातून हा व्यक्ती असे सतत काहीतरी वायफळ बडबड आणि आरोप करत असतो। ज्यांना घराचा रस्ता दाखवणार आहोत, ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि ज्या लोकांनी काढले यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची सुद्धा आमची सातत्यानं मागणी आहे आणि आम्ही ती पूर्ण ठेवणार आहोत। आणि येणाऱ्या काळात जे राधाकृष्ण विखे जाणीवपूर्वक प्रशासनाला दबाव टाकून कुठंतरी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश देण्याचं काम करतात, दादागिरी करण्याचं काम करतात, त्यांच्याकडे सुद्धा ओबीसी समाज नक्कीच बघेल आणि ओबीसी समाज त्याला जागा दाखवेल। आणि जरांगेत राहिला विषय जरांगेचा, जालना असेल, बीड असेल, ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक जास्त कुणबी प्रमाणपत्र निघले। बीड आणि जालन्यामध्ये जरांगेचा दबदबा आहे, जरांगेची दादागिरी आहे आणि त्याच्या जीवावर कुठेतरी अधिकारी त्याला घाबरतात। त्याच्याकडे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दादागिरी करणारे गुंड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना धमकी देऊन हे कुणबी प्रमाणपत्र काढले, परंतु हे पूर्ण अवैध आहे। येणाऱ्या काळात ही दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मराठवाड्यातील गॅझेटनुसार निघालेल्या 310 प्रमाणपत्राविषयी नवनाथ वाघमारे या इसमाने अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण जे 310 प्रमाणपत्र निघालेत ते सर्व नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गॅझेटनुसार निघालेले आहेत आणि त्यात कुठला दबाव नाही किंवा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबाच्या दबावापोटी किंवा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या दबावापोटी हे निघाले नसून जे डॉक्युमेंट त्या संबंधित अधिकाऱ्याला प्राप्त झालेत त्या आधारे हे प्रमाणपत्र निघालेत। परंतु नवनाथ वाघमारे सारख्या व्यक्तीला मराठा द्वेषाचा कावीळ झालाय। त्यातून हा व्यक्ती असे सतत काहीतरी वायफळ बडबड आणि आरोप करत असतो। त्यानं सांगितलंय की हे दादागिरीने आणि जबरदस्तीने भ्रष्टाचाराने पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिलेत, परंतु असं होत नसतं। सरकारी यंत्रणा, अधिकारी हे कागदपत्र पाहत असतात। कागदपत्राच्या आधारे सर्व जे नियम आहेत त्याचं पालन करून कायद्याच्या चौकटीत बसवून आणि जे गॅझेटनुसार एसओपी सादर केलेले आहेत त्यानुसार हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत। परंतु त्याची गती जरी कमी असली तरी पुढच्या काळात मोठ्या ताकदीने हे प्रमाणपत्र वाढतील। तसेच मराठवाड्यात एकही कुणबी नाही म्हणणं हे वाघमारेचं वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे। मूळचे कुणबी हे मराठाच आहेत आणि आमच्या मराठवाड्यात लाखो प्रमाणपत्र मिळालेत। एकट्या बीड जिल्ह्यात 2 लाखाच्या जवळ आकडा जातोय। सगळ्या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुणबीचे प्रमाणपत्र निघतायत आणि गॅझेटनुसार सुद्धा सुरुवात झाली, ही एक चांगली बाब आहे। परंतु प्रशासनानं, शासनानं गतीनं आता हा आकडा वाढवण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं आहे। गावागावात आणि प्रत्येक ठिकाणी गॅझेटनुसार प्रमाणपत्र काढण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सुलभ केली पाहिजे। वंशावळ समिती असेल किंवा अन्य समित्या आहेत त्या सगळ्या तत्काळ कार्यान्वित करून लवकरात लवकर आणखी प्रमाणपत्र कसे वाढतील यासाठी नियमानुसार सर्व कारवाई करावी, ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि यातून सरकारनं अशा वाचाविरांना कृतीतून उत्तर दिलं पाहिजे, हे सुद्धा आमचं म्हणणं आहे।